नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल फिरके, असोसिएट प्रोफेसर जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा, सेमिस्टर 4 बीकॉम सेकंड इयर फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचं आपण आज व्हिडिओ लेक्चर करत आहोत। आजच्या लेक्चरसाठी जो टॉपिक आहे तो आहे बँकिंग कंपनीचे अंतिम लेखे। आणि बँकिंग कंपन्यांच्या अंतिम लेख्यांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी कव्हर करणार आहोत। पहिली, बँकिंग कंपन्यांचे अंतिम लेख्यांमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याच्या प्रारूपाचे 16 शेड्यूल अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे लक्षात घ्यायचे, आणि त्यानंतर अंतिम लेखांच्या समायोजना ऍडजस्टमेंट ज्या असतात त्या ऍडजस्टमेंटची ट्रीटमेंट कशी प्रकारची, समरी ऑफ 16 शेड्यूल अँड ट्रीटमेंट ऑफ ऍडजस्टमेंट ह्या आपल्या आजच्या व्हिडिओचं कव्हरेज आहे। 2 दिवसापूर्वी मित्रांनो जो व्हिडिओ दिला तो तुम्ही बघितला असेल आणि त्यामध्ये तुम्ही प्रयत्न केला असेल, शीघ्र प्रयत्न केला असेल की 16 शेड्यूल लक्षात ठेवायचे, पाठांतर करायचं। जोपर्यंत आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे 4 शेड्यूल आणि बॅलन्स शीटचे 12 शेड्यूल असे एकंदरीत 16 शेड्यूल जोपर्यंत तुम्हाला पोपट पंची सारखे पाठ होत नाहीत तोपर्यंत समोरचे गणित आणि त्या गणितांच्या पदांची विभागणी करणं आपल्याला अवघड जाईल। ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला 20-25 पद दिलेले राहतील। पहिलं काम आपलं राहतं 20-25 पदांचं वर्गीकरण करायचं आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे पद आणि बॅलन्स शीटचे पद। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पद आहे तर शेड्यूल नंबर 13चा आहे का 14चा आहे का 15चा आहे की 16चा आहे याची प्राथमिक ओळख। बॅलन्स शीटचं जर का पद आहे तर बॅलन्स शीट मध्ये ते पद शेड्यूल नंबर 1 पासून शेड्यूल नंबर 12 पर्यंत कुठल्या शेड्यूलशी निगडित आहे ही ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर मग आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं असतं। आता हे 16 शेड्यूल क्रमवारी त्याच्या नावानुसार त्याच्या हेडनुसार कसे लक्षात ठेवायचे त्याचं साधं सोपं सरळ अल्फाबेटिकल सूत्र आपण बनवलेलं आहे। यामध्ये काय करायचं आहे, 2 अल्फाबेट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। पहिला अल्फाबेट हा मी काय केलेला आहे त्यांच्या नावाचा पहिला अल्फाबेट यानुसार हे आपण सूत्र बनवलेलं आहे। जसं तानापिहिनी पाजावरनं आपण इंद्रधनुष्याचे 7 रंग क्रमवारी लक्षात ठेवतोय। तानापिहिनी पाजा, तांबडा, निळा, हिरवा, पांढरा, जांभळा अशा प्रकारचं। त्याच प्रकारे 16 शेड्यूलचे क्रमवारीचे नाव आहेत त्या नावांच्या पहिल्या अल्फाबेट नुसार आपण शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात घेतला आहे। फॉर्म्युला काय आहे हा वारंवार एकदा दोनदा तीनदा आपल्या मनाने आपल्या वहीमध्ये लिखाण करा। हे अल्फाबेट जर का तुम्ही लिखाण केले तर मित्रांनो बँकिंग कंपनीच्या 16 मार्कांपैकी सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा तुम्ही पार केला। फॉर्म्युला काय आहे, CRDBO। सकाळी उठल्यानंतर आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग ज्या प्रकारे करतो 2-3 दिवस गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून न करता CRDBO एकदा दोनदा तीनदा हा शब्द अटपटा लागेल परंतु 5 वेळा म्हणायचा। CRDBO हे काही नसून ही आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड असून यामध्ये आपले 5 शेड्यूल कव्हर झालेले आहेत। त्यानंतर CBI AFO मित्रांनो, CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे नाव आपण परिचित आहोत। CBI एन्क्वायरी असते, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन। सेकंड लाईन ही आपली ऍसेट साइडची आहे। संपत्तीची चिकित्सा लक्षात ठेवायचं, कोरिलेशनशिप संबंध काय ठेवायचा, संपत्तीवरती नजर CBI ची आहे। संपत्तीवरती नजर कोणाची आहे, CBI ची आहे। C for cash in hand, B for balances with other bank, I for investment, A for advances, F for fixed asset आणि O for other asset। त्याचे जे क्रमवारी शेड्यूल नंबर आहेत त्यांच्या नावाच्या पहिल्या अल्फाबेट नुसार आपण तो शब्द पकडलेला आहे। CBI AFO ऍसेट साइडचे अतिरिक्त 6 शेड्यूल्स, 5 आणि 6 किती झाले 11, आणि 12वा शेड्यूल कोणता असतो, कॉन्टिंजेंट लायबिलिटी। त्यानंतर IOIO ही झाली इन्कम साइड आणि एक्सपेन्स साइड। इन्कम साइडचे 2 पद आणि एक्सपेन्स साइडचे 2 पद।
याचे क्रमवारी नंबर लक्षात ठेवत असताना जर का आपण बघितलं CRDBO नंबर का राहणार आहे? शेड्यूल नंबर 1, शेड्यूल नंबर 2, शेड्यूल नंबर 3, शेड्यूल नंबर 4, शेड्यूल नंबर 5. अल्फाबेट नुसार आपण कांड्यावरती मोजून त्यांचे शेड्यूल लक्षात ठेवू शकतो. CRDBO. O म्हटलं की 5वा, B म्हटलं की 4था, D म्हटलं की 3रा, R म्हटलं की 2, C म्हटलं की 1. शेड्यूल नंबर लक्षात येतात. C कशाचा प्रतीक आहे? तर C फॉर कॅपिटल, R for reserve, D for deposit, B for borrowing आणि O for other liability. जो तुम्हाला समरी प्रोफॉर्मा मी दिला आहे त्याचा शॉर्टकट लक्षात येत आहे? CRDBO, C for capital, R for reserve, D for deposit, B for borrowing, O for other liability. एका मिनिटामध्ये आपण लायबिलिटी साइडचे 5 शेड्यूलचे पद क्रमवारी त्यांच्या शेड्यूल नंबर सोबत लक्षात ठेवले. रिव्हिजन करायची, एकदा, दोनदा, तीनदा सराव करायचा. आपल्याला मित्रांनो बहुपर्यायी उत्तरांमध्ये, प्रश्नांमध्ये, MCQ मध्ये शेड्यूल नंबर ओळखा याच्याशी संबंधित तुम्हाला 2-3 प्रश्न बँकिंग मध्ये येणारच आहे, येतातच. हे पद आहे कोणत्या शेड्यूलशी बिलॉंग आहे, तुम्हाला शेड्यूल नंबर लक्षात राहिला पाहिजे आणि त्याचा नंबर लक्षात राहिला पाहिजे. काही ठिकाणी शेड्यूल नंबर दिला आहे. बॉरोइंगचा शेड्यूल नंबर किती आहे? पर्याय 1, 2, 3, 4. बॉरोइंगचा पर्याय किती आहे? 4. इथे तुम्ही 5 प्रश्नांची उत्तर देऊ शकता. डिपॉझिटचा शेड्यूल नंबर किती आहे? डिपॉझिट सरांनी सांगितलं होतं CRDBO, CRD, डी चा नंबर 3 म्हणजे डिपॉझिटचा क्रमांक किती आहे? 3 नंबर. या प्रकारे शेड्यूल नंबर लक्षात ठेवायचे. तसंच ऍसेट साइड, संपत्तीची एन्क्वायरी कोण करणार आहे? संपत्तीची एन्क्वायरी CBI करणार आहे. म्हणजे संपत्ती कोणापासून सुरुवात होणार आहे? CBI पासून. अल्फाबेट काय आहे? CBI AFO. ही झाली तुमची ऍसेट साइड. पहिले 5 नंबर जर का लायबिलिटीचे आहेत, समोरचे 6 नंबर ऍसेटचे आहेत. म्हणजे सिरियल नंबर कसे राहणार आहेत? इथं सिरियल नंबर 5च्या पुढे राहील शेड्यूल नंबर 6, शेड्यूल नंबर 7, शेड्यूल नंबर 8, शेड्यूल नंबर 9, शेड्यूल नंबर 10 आणि शेड्यूल नंबर 11. ऍसेटचे पद C फॉर काय आहे? कॅश इन हँड अँड विथ RBI. B फॉर बॅलन्स विथ अदर बँक. I फॉर इन्व्हेस्टमेंट. A फॉर ऍडव्हान्सेस. F फॉर फिक्स ऍसेट आणि O फॉर अदर ऍसेट्स. संपत्ती साइडचे क्रमवारी 6 पद. 6 पदांची सुरुवात 6व्या शेड्यूल पासून सुरू होणार. C फॉर कॅश इन हँड अँड RBI. B फॉर बॅलन्सेस विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटिसेस. I फॉर इन्व्हेस्टमेंट. A फॉर ऍडव्हान्सेस म्हणजे दिलेले कर्ज. F फॉर फिक्स ऍसेट आणि O फॉर अदर ऍसेट्स. या प्रकारे तुमचे ऍसेट साइडचे सुद्धा 6 शेड्यूल नंबर 11 पर्यंत लक्षात राहिले. 12वा शेड्यूल काय असतो? फुटनोट विवरण आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी. त्याला आपण या शॉर्ट फॉर्मॅट मध्ये घेतलेलं नाहीये. तदनंतर IO. I फॉर इंटरेस्ट अर्न. O फॉर अदर इन्कम. I फॉर इंटरेस्ट एक्सपेंडेड. O फॉर अदर एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर IO मध्ये काय राहणार आहे? इन्कम साइड आणि एक्सपेन्स साइड. IO. हा झाला इन्कमचा 13 नंबर, हा झाला इन्कमचा 14 नंबर, हा झाला एक्सपेन्सचा 15 नंबर आणि हा झाला एक्सपेन्सचा 16 नंबर. IO इन्कम साइड, IO एक्सपेन्स साइड. I फॉर इंटरेस्ट अर्न. इंटरेस्ट अर्न. रिसिव्ड इन्कम. O फॉर अदर इन्कम. तेच 2 पद एक्सपेन्स साइड मध्ये. I फॉर इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट एक्सपेंडेड, पेड केलेले इंटरेस्ट. बँक कोणावरती इंटरेस्ट पेड करणार आहे? बँक ठेवीवरती व्याज देणार आहे, FD वरती व्याज देणार राहील, RD वरती व्याज देणार राहील, सेव्हिंग अकाउंट वरती व्याज देणार राहील, करंट अकाउंट वरती देणे व्याज राहील. आणि शेवटचा भाग काय आहे? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस. या प्रकारे मित्रांनो 16 शेड्यूल लक्षात ठेवायचे. CRDBO लायबिलिटी साइड, CBI AFO ऍसेट साइड, IO इन्कम आणि एक्सपेन्स साइड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे तुम्हाला उजळणी करता साधं सूत्र सांगितलंय, आपण 2 मिनिटांमध्ये कव्हर केलं. दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ CRDBO, CBI AFO, IO हे 3 शब्द म्हणा.
3 शब्द म्हटल्याने तुम्हाला 3 प्रश्नाचे 6 मार्क जरी मिळाले मित्रांनो, तरी आपण आपल्या व्हिडिओचं आजचं पोचपावती मिळाली असं मला समजेल. एवढं लक्षात आलं? नाही लक्षात आलं, व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, दोनदा पहा, तीनदा पहा. तुम्हाला बँकिंग कंपनीचे शेड्यूल या पद्धतीने जर का लक्षात राहिले, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, मला अजूनही बाजारामध्ये गेल्यानंतर जे जुने विद्यार्थी मित्र भेटतात ते अजूनही या पद्धतीने 16 शेड्यूलचे नावं 10 वर्षांतर, 5 वर्षांतर लक्षात ठेवतात. बिनचूकपणे लक्षात ठेवा, या पद्धतीने तुमचे लक्षात राहतील. तर नंतरचा आजच्या व्हिडिओचा महत्वाचा भाग आहे की या प्रकारे आपण सगळ्या दिलेल्या आयटमला वर्गीकृत केलं, त्याची विवरणं बनवले, त्याचे कच्चे फुटनोट बनवले, परंतु काही समायोजना राहतील. ट्रायल बॅलन्सचा आयटम असला तर 16 शेड्यूल मध्ये एक एंट्री होणार, परंतु समायोजना ऍडजस्टमेंट जर का असली तर ऍडजस्टमेंट हे ट्रान्झॅक्शन ट्रायल बॅलन्सच्या तारखेला अनरेकॉर्डेड होते. म्हणून अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट देण्यासाठी त्यांची डबल एंट्री झाली पाहिजे. म्हणून ट्रायल बॅलन्सच्या आयटमचा एक इफेक्ट, परंतु ऍडजस्टमेंटचे कमीत कमी 2 इफेक्ट झालेच पाहिजे. हे त्याच पद्धतीने ज्या प्रकारे आपण पारंपरिक फायनल अकाउंट्स मध्ये इफेक्ट दिलेले आहेत. प्रोप्रायटरशिपचे फायनल अकाउंट, पार्टनरशिपचे फायनल अकाउंट्स, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे फायनल अकाउंट्स आणि नुकतेच 3ऱ्या सेमिस्टरला कंप्लीट केले तुमचे कंपन्यांचे फायनल अकाउंट्स. तर यामध्ये काही समायोजनाच्या वारंवार येतात, त्यांची ट्रीटमेंट कशी करायची आहे. बरेचदा मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट कुठे होईल, पहिला इफेक्ट कुठं, दुसरा इफेक्ट कुठं, पहिला इफेक्ट कुठल्या साईडला होईल आहे तुम्हाला पर्याय दिलेले राहतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ही साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ती साईड, की बॅलन्स शीटचा हा शेड्यूल, की बॅलन्स शीटचा तो शेड्यूल. 4 पर्याय आहे, त्यातला बिनचूक पर्याय निवडायचा आहे आणि मार्क मिळवायचे. म्हणजे हे सगळं काही डिस्क्रिप्टिव्ह अभ्यासक्रमासाठी सुद्धा कामी पडणार आहे आणि एमसीक्यू एक्झाम साठी सुद्धा कामी पडणार आहेत. म्हणून हा चार्ट आपल्या रजिस्टर मध्ये उतरवून ठेवायचा आहे, त्याची वारंवार उजळणी करायची आहे, रिव्हिजन करायची आहे आणि एमसीक्यूचे प्रश्न उत्तर त्याच्याशी निगडीत आपल्याला द्यायचे आहेत. पहिली ऍडजस्टमेंट 1 नंबरची, स्टॅट्युटरी रिझर्व. प्रोव्हाइड फॉर स्टॅट्युटरी रिझर्व ऍज पर द रूल्स ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट फॉर बँकिंग रेग्युलेशन्स. स्टॅट्युटरी रिझर्वचे प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड करायचे हे म्हटल्यानंतर या ऍडजस्टमेंटला मी एक स्टार मार्किंग केलेलं आहे, चिन्ह मार्किंग केलेलं आहे. मित्रांनो, चिन्हांकित ऍडजस्टमेंट, ज्या प्रकारे याचं नाव आहे वैधानिक संचिती. वैधानिक संचिती म्हणजे स्टॅट्युटरी, कायद्यानुसार, स्टॅट्यूटनुसार, रूल्सनुसार, म्हणजे ही ऍडजस्टमेंट कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. कंपनीची ऍडजस्टमेंट गणितामध्ये दिलेली असो वा नसो, प्रत्येक बँकेला, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल, प्रायव्हेट सेक्टर अंडरटेकिंग असेल, प्रत्येक बँकेला आपल्या नफ्याच्या 1/4, 1/4 म्हणजे चतकोर म्हणजे 25% भाग. ऍडजस्टमेंट किती करायची आहे? 25%. लक्षात ठेवायचं आहे. ही ऍडजस्टमेंट कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे, आवश्यक आहे. गणितामध्ये दिलेली असो अगर नसो, इथे चिन्ह मार्किंग केलेलं आहे म्हणजे ही अति दक्षतेची ऍडजस्टमेंट आहे. याच्याबद्दल स्पेसिफिक सूचना गणितात दिलेली असो किंवा नसो, गणित सॉल्व्ह करत असताना आपल्याला कंपल्सरीली प्रत्येक बँकेला आलेल्या नफ्याच्या 25% भाग हा स्टॅट्युटरी रिझर्वला वर्ग करायचा असतो, वळता करायचा असतो. याचा अर्थ काय आहे? नफ्याचा 100% अधिकार बोर्ड ऑफ डायरेक्टरचा नाही आहे. आलेल्या नफ्याचा 25% अधिकार स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा राहिला. हे पैसे नॉन रिफंडेबल असतात, बँकेला याचा उपयोग करता येत नाही. त्यात हे वाटणी केल्यानंतर उर्वरितचे 3/4 75% नफ्याचा भाग राहिलाय, तो मग बँकांचं प्रमंडळचं जे संचालक मंडळ आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे, ते संचालक मंडळाचे सदस्य आपल्या अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग मध्ये किंवा त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग मध्ये डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी किंवा अतिरिक्त रिझर्व्हला ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात. म्हणून पहिली ऍडजस्टमेंट कंपल्सरी करायची आहे, प्रत्येक गणितात करायची आहे. किती ऍडजस्टमेंट करायची आहे, किती रक्कम करायची आहे, फळ्यावरती लिहिलेलं आहे, बोर्डावरती लिहिलेलं आहे. @चं सिम्बॉल केलेलं आहे 25% किंवा यालाच काय करायचं 1/4. कुठल्या नफ्याच्या? करंट इयर नेट प्रॉफिट. करंट इयर म्हणजे चालू आर्थिक वर्षाचं आपला जो नेट प्रॉफिट 2 दिलेले असतात, प्रिव्हियस इयर बॅलन्स आणि करंट इयरचं नेट प्रॉफिट. करंट इयरचं नेट प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या टोटल इन्कम मधनं टोटल एक्सपेन्सेस, टोटल ए मायनस टोटल बी वजा केल्यानंतर जे राहतं तुमचं करंट इयरचं नेट प्रॉफिट. पहिला भाग इन्कमचा राहतो पी&एल अकाउंट मध्ये, दुसरा भाग एक्सपेन्सेसचा राहतो, तिसरा भाग रिझल्टचा राहतो प्रॉफिट अँड लॉसचा आणि चौथा भाग राहतो तुमचा अप्रोप्रिएशनचा.
तर अप्रोप्रिएशन करण्याच्या आधी तिसऱ्या भागामध्ये टोटल उत्पन्नामधनं टोटल खर्च वजा केल्यानंतर चालू वर्षाचं नेट प्रॉफिट मिळेल. त्या चालू वर्षाच्या नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम आपल्याला वर्ग करायची आहे स्टॅट्युटरी रिझर्व्हला. वर्ग करण्याची ट्रीटमेंट काय आहे, तर पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा चौथा भाग, पहिला भाग इन्कम, दुसरा भाग एक्सपेन्सेस, तिसरा भाग नफा तोटा आणि चौथा भाग अप्रोप्रिएशन. अप्रोप्रिएशन म्हणजे आपण त्या नफ्याची विभागणी कशी केलेली आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अप्रोप्रिएशन मध्ये 25% भाग पहिले रकानामध्ये लिहायचं. हा ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह केला म्हणजे दुसरा इफेक्ट कुठे करावा लागेल, स्टॅट्युटरी रिझर्व्ह खात्यामध्ये जमा करावा लागेल. लेजर अकाउंट तर बनलेले आहे, ट्रायल बॅलन्स झालेला आहे, मग आता इफेक्ट कुठे द्यायचा आहे, तर पहिला इफेक्ट पी&एल अकाउंटच्या अप्रोप्रिएशन मधून 25% भाग वर्ग करा आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा आहे, बॅलन्स शीटच्या 1 ते 12 शेड्यूल कुठे आहेत, बॅलन्स शीटचे. शक्यतोवर पहिला इफेक्ट पी&एलचा राहतो आणि दुसरा इफेक्ट कशाचा राहतो, बॅलन्स शीटचा. तर दुसरा इफेक्ट अधिकचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे ऍड करायचं आहे, म्हणजे याची ओपनिंग बॅलन्सची रक्कम दिलेली राहील प्रिव्हियस इयरची. दिलेल्या रकमेमध्ये इथं काय करायचं, स्टॅट्युटरी रिझर्व्ह ओपनिंग बॅलन्स प्लस ट्रान्सफर ड्युरिंग द इयर अमाऊंट अधिक करायची आणि टोटल रक्कम आउटर कॉलमच्या रकान्यामध्ये लिहायचं आहे. या प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे शेड्यूल नंबर 2 मध्ये जे 5-6 पद राहतील यामध्ये काय राहतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राहतो, स्टॅट्युटरी रिझर्व्हची रक्कम राहतो, जनरल रिझर्व्हची रक्कम राहतो, डिव्हिडंड इक्वेशन रिझर्व्ह राहतो, बोनस इक्वेशन रिझर्व्ह राहतो, नफ्यातनं वळत्या केलेल्या संचित निधी इथे असतात. मग वर्षाच्या सुरुवातीची निधी, या वर्षामध्ये 25% वर्ग केलेली रक्कम, ट्रान्सफर केलेली रक्कम, स्थानांतरित केलेली रक्कम त्यामध्ये अधिक करायची आणि टोटल बॅलन्स ऍट द एंडिंग बॅलन्स शीट मध्ये आउटर कॉलमला दिसते. मग स्टॅट्युटरी रिझर्व्ह पहिला इफेक्ट अप्रोप्रिएशन मध्ये द्यायचा आणि दुसरा इफेक्ट रिझर्व्ह मध्ये शेड्यूल नंबर 2 मध्ये ओपनिंग बॅलन्स मध्ये प्लस करायचं. लक्षात आलं, या प्रकारे ट्रीटमेंट करणं गरजेचं राहतं. त्याच प्रकारे हे झालं बंधनकारक, दिलेलं असो वा नसो करायचं. पण 25% स्टॅट्युटरी रिझर्व्ह केल्यानंतरही आकस्मिक होणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याकरिता जर का बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने, संचालक मंडळाने जसं निश्चित केलं की पुन्हा आपल्याला 2%, 3%, 5% नफा हा जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा आहे, कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा आहे, सिंकिंग फंडला ट्रान्सफर करायचा आहे, सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटला स्थानांतरित करायचं आहे, डिव्हिडंडचा रेट इक्वलाइज करण्यासाठी डिव्हिडंड इक्वलायझेशन फंडला ट्रान्सफर करायचा आहे किंवा बोनस डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला वर्ग